वर्ग 10वा विज्ञान भाग 2 प्रकरण क्रमांक 6 प्राण्यांचे वर्गीकरण पृष्ठ क्रमांक 61 पृष्ठ क्रमांक 61 त्यामध्ये आपल्याला प्राण्यांचे वर्गीकरणाचा इतिहास प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धती आणि प्राणीसृष्टी या 3 उपघटकाचा अभ्यास या प्रकरणात आपल्याला करायचा आहे। त्यापैकी मागील इयत्तेमध्ये आपण सजीवाच्या वर्गीकरणाची माहिती घेतलेली आहे। मागच्या वर्षी आपण 9व्या वर्गामध्ये सजीवांच्या वर्गीकरणाची माहिती घेतलेली आहे आणि आपल्या सभोवताली आढळणारे जे काही सजीव आहेत त्या सजीव म्हणजेच प्रामुख्याने वनस्पती आणि प्राणी। आपल्या सभोवताली आढळणारे जे काही सजीव आहेत ते सजीव प्रामुख्याने वनस्पती आणि प्राणी त्यांना आपण सजीव म्हणतो आणि त्यांच्या वर्गीकरणाचे विविध निकषही आपण अभ्यासलेले आहेत आणि त्या आधारे खालील ओघ तक्ता पूर्ण करायचा आपल्याला। त्या आधारे आपल्याला खालील ओघ तक्ता जो दिलेला आहे तो ओघ तक्ता पूर्ण करायचा आहे। आता या सजीवाचं वर्गीकरण करत असताना विविध निकष आपण अभ्यासलेले आहेत त्यापैकी हा ओघ तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे। त्यामध्ये सजीव या सजीवाचं 2 गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे। कोणकोणते गट आहेत ते? आदि केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी। म्हणजे पहिल्या चौकटीमध्ये ओघ तक्त्याच्या पहिल्या चौकटीत आपण काय लिहू? आदि केंद्रकी। पहिली चौकट जी आहे या पहिल्या चौकटीमध्ये आपण आदि केंद्रकी लिहिणार आहोत। शिकत असताना ती चौकट सुद्धा पूर्ण करा तुम्ही। आणि दुसरी चौकट जी आहे दृश्य केंद्रकी, बरोबर आहे? दुसरी चौकटीमध्ये काय लिहिणार आपण? दृश्य केंद्रकी। म्हणजे सजीवाचं सर्वात पहिला वर्गीकरणाचे 2 भाग आदि केंद्रकी सजीव आणि दृश्य केंद्रकी सजीव। आलं लक्षामध्ये? पहिल्या चौकटीमध्ये आपण आदि केंद्रकी लिहिलेलं आहे। आदि केंद्रकी सजीवांचं परत एका सृष्टीमध्ये वर्गीकरण केलेलं आहे, सृष्टी मोनेरा। परत एका सृष्टीमध्ये वर्गीकरण केलेलं आहे, त्याचं नाव काय आहे त्या सृष्टीचं? सृष्टी मोनेरा। आदि केंद्रकी सजीवाचं वर्गीकरण हे एका गटामध्ये केलेलं आहे, त्याचं नाव आहे सृष्टी मोनेरा। त्यानंतर दुसऱ्या चौकटीमध्ये आपण काय लिहिलं होतं? दृश्य केंद्रकी। आता या दृश्य केंद्रकी सजीवाचं वर्गीकरण होतं एक पेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव। एक पेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव। एक पेशीय सजीवाचं परत सृष्टी प्रोटिस्टा म्हणजे एका सृष्टीमध्ये वर्गीकरण केलेलं आहे एक पेशीय सजीवाचं सृष्टी प्रोटिस्टा। म्हणजे एक पेशीय सजीव त्याच्या खालची जी चौकट आहे त्या चौकटीमध्ये सृष्टी कोणती लिहिणार आपण? सृष्टी प्रोटिस्टा त्या ठिकाणी लिहिणार। लिहा मग सृष्टी प्रोटिस्टा। त्यानंतर बहुपेशीय सजीव। त्यानंतर काय दुसरी चौकट कोणती आहे? एक पेशीय सजीवानंतर बहुपेशीय सजीव। त्या ठिकाणी हत्तीचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेलं आहे, दिसतं? आता या बहुपेशीय सजीवाचं परत 2 गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे। पेशी भित्तिका असणारे आणि पेशी भित्तिका। पहिल्या चौकटीत काय लिहिणार आपण? पेशी भित्तिका असणारे। दुसऱ्या चौकटीमध्ये म्हणजे बघा बहुपेशीय सजीवाचं पेशी भित्तिका असणारे सजीव आणि दुसरी पेशी भित्तिका नसणारे सजीव। दुसऱ्या चौकटीमध्ये काय लिहिलं आपण? पेशी भित्तिका नसणारे। आता पेशी भित्तिका असणारे सजीव त्याचं परत 2 गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे, स्वयंपोषी आणि परपोषी। स्वयंपोषी आणि परपोषी म्हणजे बघा स्वयंपोषी आणि स्वयंपोषी म्हणजे वनस्पती वर्गीय आणि परपोषी मध्ये कवक वर्गीय। स्वयंपोषी मध्ये वनस्पती वर्गीय आणि परपोषी मध्ये नंतर प्राणी वर्गीय पेशी भित्तिका नसणारे प्राणी वर्गीय। पेशी भित्तिका नसणारे जी दुसरी चौकट आपण लिहिली होती त्या ठिकाणी त्याचं वर्गीकरण कशामध्ये केलेलं आहे? प्राणी वर्गीय। त्यानंतर आपण मागच्या वर्षी वनस्पतींचं सुद्धा वर्गीकरण अभ्यासलेलं आहे आणि त्याद्वारे आपल्याला वनस्पतींमध्ये वैविध्य समजले आहे। म्हणजे त्या वर्गीकरणामध्ये आपण वनस्पतीचं सुद्धा वर्गीकरण मागच्या वर्षी शिकलो, मागच्या इयत्तेमध्ये शिकलो, त्यामध्ये सुद्धा आपल्याला वनस्पतीमधलं वैविध्य लक्षात आलेलं आहे की एक पेशीय क्लोरेला वनस्पतीपासून
महाकाय वटवृक्षापर्यंतच्या वनस्पती आपण त्यामध्ये पाहिल्यात. बरोबर आहे. एक पेशीय क्लोरेला वनस्पती पासून बहुपेशीय किंवा महाकाय वटवृक्षापर्यंत आपण वनस्पती पाहिलेल्या आहेत. एवढं वैविध्य त्या वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये आपण पाहिलेलं आहे. वनस्पतींमध्ये आपण वैविध्य पाहिलेलं आहे. तुम्ही तुमच्या सभोवती विविध प्राणी पाहत असाल आणि काही प्राणी खूप छोटे असतात तर काही प्राणी खूप मोठे असतात. काही प्राणी अतिशय छोटे असतात तर काही प्राणी अतिशय मोठे महाकाय प्राणी असतात. महाकाय हत्ती सारखे प्राणी असतात. बरोबर आहे. काही प्राणी जमिनीवर राहतात तर काही प्राणी पाण्यात राहतात. काही प्राणी पाण्यामध्ये राहतात. काही प्राणी जमिनीवर राहतात. काही प्राणी पाण्यात राहतात. काही प्राणी सरपटतात तर काही प्राणी पोहतात. काही प्राणी सरपटतात तर काही प्राणी पोहतात किंवा हवेत उडतात. काही प्राण्यांच्या त्वचेवर खवले असतात तर काहींच्या त्वचेवर पिसे किंवा केस असतात. काही प्राणी असे असतात की त्यांच्या त्वचेवरती खवले असतात. खवले माहिती आहे तुम्हाला? माशांच्या अंगावरती खवले असतात. काही प्राणी त्यांच्या त्वचेवरती पिसे असतात. पक्ष्यांच्या त्वचेवरती पिसे आहेत का? काही प्राणी त्यांच्या त्वचेवरती केस असतात. अशा प्रकारे प्राण्यांच्या बाबतीतही प्रचंड वैविध्य आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला प्रचंड वैविध्य दिसून येते. नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार पृथ्वीवर अंदाजे 7 दशलक्ष प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजाती असतात. किती? 7 दशलक्ष प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजाती असतात असा अंदाज वर्तवला गेला आहे. यातील प्रत्येक प्रजातीचा अभ्यास करणे केवळ अशक्य आहे. प्रत्येक प्रजातीचा अभ्यास करणं केवळ, परंतु जर प्राण्यांचे साम्य आणि फरकावर आधारित गट आणि उपगट केले, जर प्राण्यांचे फरकावर आधारित जर गट आणि उपगट केले तर या प्रचंड संख्येने असलेल्या प्राण्यांचा अभ्यास करणे खूप सोपे होईल. आणि म्हणून हे प्राण्यांचं वर्गीकरण अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे प्राण्यांचं वर्गीकरण केल्यानंतर आपल्याला त्या प्राण्यांच्या साम्य आणि फरक याच्यावर आधारित आपण गट तयार करून त्यांचा अभ्यास करू शकतो. म्हणून हे प्राण्यांचं वर्गीकरण करणं खूप महत्त्वाचं आहे. प्राण्यांचंच नाही, वनस्पतींचं सुद्धा. वनस्पतींचं, प्राण्यांचं किंवा इतर जे आपण वर्गीकरण करतो, ज्याचं आपण वर्गीकरण करतो त्या प्रत्येक गोष्टीचं वर्गीकरण केलं म्हणजे आपल्याला त्या वनस्पतींचा किंवा त्या प्राण्यांचा किंवा त्या गोष्टीचा अभ्यास करणं फार सोपं जातं. हा वर्गीकरणाचा एक फार मोठा फायदा आहे. नाहीतर इतक्या वैविध्य असलेले वनस्पती आणि इतके वैविध्य असलेले प्राणी यांचा आपल्याला अभ्यास करणं शक्य होणार नाही. आणि मग त्यातून वर्गीकरणाची एक व्याख्या तयार झाली बघा. साम्य आणि फरकावर आधारित प्राण्यांचे गट आणि उपगट तयार करणे म्हणजे प्राण्यांचं वर्गीकरण करणे होय. साम्य आणि फरकावर आधारित प्राण्यांचे गट आणि उपगट तयार करणे म्हणजे प्राण्यांचे वर्गीकरण करणे होय. आता या प्राणी वर्गीकरणाचा इतिहास काय सांगतो आपल्याला? हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेळोवेळी प्राण्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेगवेगळे अभ्यासक आहेत. वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेगवेगळ्या प्राण्यांच्या वेळोवेळी प्राण्यांचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. ग्रीक तत्ववेत्ता ॲरिस्टॉटल यांनी सर्वात पहिल्यांदा प्राण्यांचं वर्गीकरण केले होते. लक्षात ठेवा प्रश्न. असे प्रश्न आपल्याला बऱ्याचदा स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात, ते लक्षात राहिले पाहिजेत आपल्या, की ग्रीक तत्ववेत्ता ॲरिस्टॉटल यांनी सर्वात पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण केले होते. असे प्रश्न परीक्षेत विचारतात. त्यातला एक पर्याय आपल्याला ॲरिस्टॉटल असेल. बाकी 3 पर्याय चुकीचे असतात. त्यातला एक बरोबर पर्याय आपल्याला लिहायचा आहे. त्यांनी शरीराचे आकारमान, त्यांच्या सवयी, अधिवास यासारख्या मुद्द्यांच्या आधारे वर्गीकरण केले होते. ॲरिस्टॉटल यांनी प्राण्यांचं वर्गीकरण करत असताना त्यांचं आकारमान, सवयी, अधिवास यासारख्या मुद्द्यांच्या आधारे वर्गीकरण केले होते. विज्ञानातील प्रगतीनुरूप पुढे संदर्भ बदलत गेले व त्यानुसार वर्गीकरणाचे मुद्दे सुद्धा बदलले. संदर्भ बदलत गेले, त्यानुसार मग वर्गीकरणाचे मुद्दे सुद्धा बदलत गेले. आणि ॲरिस्टॉटल यांनी वापरलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीला कृत्रिम पद्धत असे म्हणतात. ॲरिस्टॉटल यांनी वापरलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीला काय म्हणतात? कृत्रिम पद्धत असे म्हणतात. आणि त्यांच्या व्यक्तिगत थिओफ्रेस्टस, प्लिनी, जॉन रे, लिनियस यांनी सुद्धा वर्गीकरणाच्या कृत्रिम पद्धतीचा अवलंब केला. कालांतराने वर्गीकरणाच्या नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला. कालांतराने काय झालं की या वर्गीकरणाच्या नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला. वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धतही सजीवांचे शरीर रचनेविषयी गुणधर्म, त्यांच्या पेशी, गुणसूत्र,
जैव रासायनिक गुणधर्म यासारख्या मुद्द्यांवर आधारित होती. कालांतराने उत्क्रांतीवादावर आधारित असलेली वर्गीकरण पद्धत अंमलात आणली गेली. उत्क्रांतीवादावर आधारित असलेली जी काही वर्गीकरण पद्धत आहे ती वर्गीकरण पद्धत अंमलात आणली गेली. डॉबझन्स्की आणि मेयर यांनी या पद्धतीचा अवलंब करून प्राण्यांचे वर्गीकरण केले. अलीकडच्या काळात कार्ल उज यांनी सुद्धा प्राण्यांचे वर्गीकरण केले आहे. आता या वर्गीकरणाचे काही फायदे आहेत आपल्याला. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की वर्गीकरणाचे फायदे काय आहेत. आता प्राण्यांचा अभ्यास करणे सोयीस्कर होते, पहिला फायदा. दुसरा फायदा आहे एखाद्या गटातील मोजक्या प्राण्यांचा अभ्यास केला तरी त्या गटातील सगळ्या प्राण्यांविषयी माहिती मिळते. म्हणजे एखाद्या गटामध्ये आपण फक्त मोजक्याच प्राण्यांचा अभ्यास जरी केला तरी आपल्याला गटातील इतर प्राण्यांचा अभ्यास करता येतो. जसं आता मत्स्यवर्ग आहे. माशांच्या अनेक प्रजाती आपण पाहतो. बरोबर आहे. अनेक प्रजाती म्हणजे माशांमध्ये सुद्धा आपल्याला वैविध्य आढळतं. पक्षीवर्गामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वैविध्य आढळतं. म्हणजे एका गटाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला त्या गटातील इतर प्राण्यांचा सुद्धा अभ्यास करणं सोयीचं जातं. हा वर्गीकरणाचा फायदा आहे. प्राण्यांच्या उत्क्रांतीविषयीची सुद्धा आपल्याला माहिती मिळते. प्राण्यांना ओळखणं सोपं जाते आणि त्यात अचूकता येते. त्यामध्ये अचूकता येते. प्राण्यांचे इतर सजीवांची असलेले नाते समजायला मदत होते. प्रत्येक प्राण्याचा अधिवास, निसर्गातील नेमके स्थान समजायला मदत होते. प्राण्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या अनुकूलनाची माहिती मिळते. वेगवेगळ्या प्रकारचं जे अनुकूलन आहे त्या अनुकूलनाची माहिती आपल्याला मिळते. हे झाले वर्गीकरणाचे फायदे. त्यानंतर प्राणी वर्गीकरणाची पारंपरिक पद्धती. ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. प्राणी वर्गीकरणाची पारंपरिक. आता या पारंपरिक पद्धतीनुसार प्राण्यांच्या शरीरात आधार देण्यासाठी पृष्ठरज्जू नावाचा अवयव आहे किंवा नाही. बघा, पारंपरिक पद्धतीनुसार प्राण्यांच्या शरीरामध्ये आधार देण्यासाठी पृष्ठरज्जू आहे किंवा नाही, हा अवयव आहे किंवा नाही, या मुद्द्यावर आधारित प्राणीसृष्टीचे 2 विभागात वर्गीकरण केले जाते. असमपृष्ठरज्जू प्राणी, नॉन कॉर्डेट्स. समपृष्ठरज्जू प्राणी त्याला काय म्हणतात? नॉन कॉर्डेट्स. आणि समपृष्ठरज्जू प्राणी त्याला काय म्हटलं जातं इंग्रजीमध्ये? कॉर्डेट्स. समपृष्ठरज्जू प्राण्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? त्यातला पहिला आपल्याला पाहायचा आहे असमपृष्ठरज्जू प्राणी. या प्राण्यांची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत किंवा असतात. नंबर 1, शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक नसतो. यांच्या शरीरामध्ये पृष्ठरज्जू नसतो, पृष्ठरज्जूचा अभाव असतो, म्हणून यांना असमपृष्ठरज्जू प्राणी असे समजलं. या प्राण्यांच्या शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक नसतो. नंबर 2, ग्रसनीमध्ये कल्लाविदरे नसतात. तिसरा आहे चेतारज्जू म्हणजेच नर्व कॉर्ड. त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? चेतारज्जू असेल तर तो युग्मांगी म्हणजे पेयर्ड, भरीव सॉलिड आणि शरीराच्या अधर बाजूस म्हणजे त्याला व्हेंट्रल साइड असं म्हणतात असतो. चेतारज्जू असेल तर तो युग्मांगी, भरीव आणि शरीराच्या अधर बाजूस असतो. नंबर 4, हृदय असेल तर ते शरीराच्या पृष्ठबाजूस असते, डॉर्सल साईडला, पृष्ठबाजूस. तर अशा प्रकारे या असमपृष्ठरज्जू प्राण्यांचे वैशिष्ट्य आपण पाहिले. असमपृष्ठरज्जू प्राणी 10 संघामध्ये विभागलेले आहेत. ते 10 संघ बघा. आदिजीव, रंध्रीय, सिलेंटरेटा किंवा निडारिया, चपट्याकृमी, गोलकृमी, वलई, संधिपाद, मृदुकाय, कंटकचर्मी आणि
अर्ध समपृष्ठरज्जू. या 10 संघामध्ये असमपृष्ठरज्जू प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं आहे किंवा ते विभागलेले आहे. आता दुसरा वर्गीकरणाचा पाया किंवा भाग या ठिकाणी हा आहे की समपृष्ठरज्जू प्राणी. या प्राण्यांची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. नंबर 1, शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक असतो. या प्राण्यांच्या शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक असतो. नोटोकॉर्ड त्याला म्हणतात. श्वसनासाठी कल्लाविदरे, गिल स्लिट्स किंवा फुफ्फुसे असतात. एकतर कल्लाविदरे असतील किंवा फुफ्फुसे असतात. त्यानंतर चेतारज्जू एकच पोकळ आणि शरीराच्या पृष्ठबाजूस असतो. चेतारज्जू एकच असतो, पोकळ असतो आणि शरीराच्या हृदय शरीराच्या अधर बाजूस असते. हृदय शरीराच्या अधर बाजूस असते. आता पृष्ठरज्जू ही शरीराला आधार देणारी लांब दोऱ्यासारखी संरचना प्राण्यांच्या शरीरात पृष्ठबाजूस असते. पृष्ठरज्जू हा पृष्ठबाजूस असतो. त्याचा मुख्य काम काय आहे? आधार देणे, शरीराला आधार देणे. बघा 6.2 मध्ये समपृष्ठरज्जू प्राणी वैशिष्ट्य त्या ठिकाणी दिलेले आहे. तो पृष्ठरज्जू दाखवलेला दिसतो का तुम्हाला आकृतीमध्ये? या पृष्ठरज्जूचं काम आहे शरीराला आधार देणे. सर्व समपृष्ठरज्जू प्राण्यांचा समावेश एकाच संघात केलेला आहे. सर्व समपृष्ठरज्जू प्राणी आहेत. या सर्व समपृष्ठरज्जू प्राण्यांचे समावेश एकाच संघात केलेला आहे आणि त्या संघाचे नाव सुद्धा समपृष्ठरज्जू प्राणी संघ असेच ठेवलेले आहे. आता समपृष्ठरज्जू प्राणी संघाची विभागणी 3 उपसंघात केलेली आहे. ते उपसंघ म्हणजे युरोकॉर्डेटा, दुसरा आहे सॅफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा. व्हर्टिब्रेटा या उपसंघाचे 6 वर्गामध्ये वर्गीकरण केलं आहे. ते 6 वर्ग चक्रमुखी नंबर 1, नंतर नंबर 2 मत्स्य, नंबर 3 उभयचर, नंबर 4 सरीसृप, नंबर 5 पक्षी आणि नंबर 6 सस्तन. बघा ते आपल्याला तक्त्याच्या स्वरूपामध्ये तक्त्याच्या स्वरूपामध्ये तो दिसून येतो. बघा प्राणीसृष्टी, उपसृष्टी असमपृष्ठरज्जू, दुसरा आहे उपसृष्टी समपृष्ठरज्जू. बरोबर आहे. असमपृष्ठरज्जू प्राणी त्याचे 10 संघामध्ये वर्गीकरण केलेलं आपण पाहिलेलं आहे. नंबर 1 आदिजीव, रंध्रीय, सिलेंटरेटा, चपटेकृमी, गोलकृमी, वलई, संधिपाद, मृदुकाय, कंटक चर्मी आणि अर्ध समपृष्ठरज्जू. समपृष्ठरज्जू प्राण्यांचं संघ पृष्ठरज्जूमध्ये वर्गीकरण, त्या संघ पृष्ठरज्जूचे नंबर 3 उपसंघामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. 3 मध्ये बघा पहिला आहे युरोकॉर्डेटा, दुसरा आहे सॅफॅलोकॉर्डेटा, तिसरा आहे व्हर्टिब्रेटा. व्हर्टिब्रेटाचे परत 6 वर्गामध्ये रूपांतर केलेलं आहे, वर्गीकरण केलेलं आहे. नंबर 1 चक्रमुखी, नंबर 2 मत्स्य, नंबर 3 उभयचर, नंबर 4 सरीसृप, नंबर 5 पक्षी आणि नंबर 6. तर अशा प्रकारे हा वर्गीकरण आपण पाहिलेलं आहे. प्राण्यांच्या वर्गीकरणाचा इतिहास आणि प्राणी वर्गाची पारंपरिक पद्धती, त्यामध्ये असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी. त्यानंतर प्राणीसृष्टीचं प्रचलित वर्गीकरण त्या ठिकाणी आपण पाहिलं. आता ही आतापर्यंत प्रचलित असलेली प्राण्यांची वर्गीकरण पद्धती होती, परंतु सध्या एका नवीनच वर्गीकरण पद्धतीचा अवलंब केला जात आहे. आता नवीनच पद्धतीचा अवलंब केला जातोय आणि या नवीन पद्धतीचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. थोडक्यात आढावा घ्यायचा आपल्याला, कारण आता
आपल्याला फार लांब होईल हे. बरोबर आहे का नाही? सध्या रॉबर्ट विटाकरच्या पंचसृष्टी पद्धतीनुसार फक्त सर्व बहुपेशीय प्राण्यांचा समावेश प्राणीसृष्टीमध्ये केला आहे. रॉबर्ट विटाकर याची जी पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती होती, या पंचसृष्टी वर्गीकरण पद्धतीमध्ये सध्या एका नवीनच वर्गीकरणाचा अवलंब केला जात आहे आणि या नवीन वर्गीकरणाच्या पद्धतीचा आपण थोडक्यात आढावा घेत आहोत. बघा, या पद्धतीनुसार फक्त सर्व बहुपेशीय प्राण्यांचा समावेश प्राणीसृष्टीमध्ये केला आहे आणि या पद्धतीत प्राण्यांचे वर्गीकरण करताना शरीराचे रचनात्मक संघटन, शरीराची सममिती, देहगुहा, जननस्तर, खंडीभवन यासारख्या काही मुद्द्यांचा आधार घेतलेला आहे. यासारख्या काही मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांचा आधार घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपण आता या प्रकरणात प्राण्यांचं वर्गीकरण, त्याचा इतिहास आणि प्राण्यांच्या वर्गीकरणाच्या पारंपरिक पद्धतीमध्ये असमपृष्ठ रज्जू प्राणी आणि समपृष्ठ रज्जू प्राणी यांची माहिती घेतली. राहिलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू, कारण हा व्हिडिओ आता फार लांब होईल. आलं लक्षामध्ये? ठीक आहे.